येस, तर आजचा आपला टॉपिक आहे. आज आपल्याला शिकायचं आहे ईमेल रायटिंग कसं करायचं किंवा एक्झामला तुम्हाला जर ईमेल विचारला, तर ईमेल तुम्हाला कसा लिहायचा माहिती आहे. ह्याला आता मार्क्स वगैरे किती असतात मला माहिती नाहीये. पण ईमेल कसा लिहायचा हे आपण त्याचं एक एक्झाम्पल बघूया किंवा त्याचं एक आपण इथं आता पार्ट बघूया. तर टॉपिकचं नाव आहे म्हणजे आपल्या ह्या आजच्या सब्जेक्टचं ते आहे ईमेल रायटिंग. तर ईमेल रायटिंगमध्ये पहिल्यांदा आपल्याला बघायचं की ईमेल रायटिंग करत असताना फॉर्मॅट नेमका आपला पहिला काय असेल? ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टेप नंबर 1 तुम्हाला लिहायचं आहे इथं फ्रॉम. फ्रॉम म्हणजे काय? की जो ईमेल पाठवतो त्याचा मेल आयडी तुम्हाला इथं लिहायचा. ठीक आहे. व्हॉटएव्हर ज्याला तुम्ही जो ईमेल पाठवतोय त्या व्यक्तीचा मेल आयडी पहिल्यांदा तुम्हाला लिहायचा आहे. नंबर 2 टू म्हणजे कुणाला पाठवतोय, ज्याला तुम्ही ईमेल पाठवत आहात, ज्याला ईमेल पाठवायचा आहे तुम्हाला, त्याचा मेल आयडी तुम्हाला इथं लिहायचा आहे. नंबर 2 त्यानंतर तिसरा पार्ट असतो सीसी. सीसी आणि बीसीसी हे पार्ट आहेत. सीसीचा अर्थ होतो कार्बन कॉपी. सीसीचा अर्थ होतो कार्बन कॉपी. आता बघा हा व्यक्ती आहे. हा व्यक्ती याला ईमेल पाठवतोय. फ्रॉम टू ला ईमेल पाठवतोय. तर आता हा ईमेल पाठवला म्हणजे फॉर एक्झाम्पल तर याची एक कॉपी दुसऱ्या कोणाला तरी तुम्हाला जर द्यायची असेल तर त्याला तिथं सीसी मध्ये लिहायचं असतं. तो पण सीसी मध्ये पण एक ईमेल आयडीच लिहायचा असतो आणि बीसीसी मध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचं असतं एक ईमेल आयडी तिथं लिहायचा असतो. तर हे सीसीबीसीचे आपल्याला जनरली काही लिहायचं नाहीये. हे जस्ट इथं ब्लँक ठेवा. एक फॉर्मॅटचा भाग म्हणून फक्त आपल्याला ते मेन्शन करायचं आहे आणि त्याला सोडून द्यायचं नंतर मुख्य पार्टकडे आपण येतो. मुख्य पार्टमध्ये काय की ईमेलची बॉडी. प्रथमेश म्हणतो 4 मार्क्सला. ओके, गुड. ठीक आहे. तर मुख्य बॉडीमध्ये पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे डिअर सर, मॅडम, व्हॉटएव्हर काय असेल ते. त्यानंतर मेन बॉडी किंवा मेसेज आपल्याला जो मेसेज लिहायचा आहे, आपल्याला जो निरोप लिहायचा आहे, जे काही आपल्याला सांगायचं आहे ते सगळं आपलं त्या मेन बॉडीमध्ये येईल आणि खाली इथं रिगार्ड्स म्हणजे आपला नम्र वगैरे विश्वासू वगैरे आणि इथं आपलं नेम ऑफ सेंडर आणि खाली येते एक अटॅचमेंट. अटॅचमेंट म्हणजे जर सोबत जर तुम्हाला काही डॉक्युमेंट जोडायचे असतील तर ती तुम्हाला इथं जोडता इथं येतात. ओके. सो या पद्धतीने ईमेल हा लिहिला जातो. ईमेल हा मेल ईमेल आयडी असतो आपल्या सगळ्यांचा, त्याच्यावरनं पाठवला जातो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर हे आपण जशा पद्धतीनं म्हणजे इथं लिहितो ईमेल म्हणजे कागदावर आता ईमेल तुम्ही लिहिणार तशाच पद्धतीनं तिकडे ह्याच्यात पण लिहिला जातो तुमच्या ईमेल आयडी मध्ये. ठीक आहे. तर आता ईमेल जो आहे तो दोन प्रकारचा बाळांनो असतो. एक फॉर्मल असतो आणि दुसरा असतो इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी माझ्या मित्राला जर एखादा ईमेल आयडी सॉरी मी माझ्या मित्राला जर ईमेल केला तर त्याला म्हटलं जाईल फॉर्मल ईमेल. फॉर एक्झाम्पल मी माझ्या मित्राला ईमेल पाठवला आणि त्याला सांगितलं की माझा बर्थडे आहे आणि माझ्या बर्थडे दिवशी तू इथं ये किंवा बर्थडेचं किंवा एखाद्या कार्यक्रमाचं मी इन्व्हिटेशन त्याला सेंड केलं तर त्याला म्हटलं जाईल इनफॉर्मल म्हणजे एक नॉर्मल ईमेल जो आपण मित्राशी बोलतो, मैत्रिणीशी बोलतो, जे आपण आपल्या नातेवाईकांशी बोलतो त्याला म्हटलं जातं इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे काय? तर कार्यालयीन एखादं कामकाज असेल, कार्यालयीन कामकाजासाठी जर तुम्ही ईमेल पाठवत असाल तर त्याला म्हटलं जातं इनफॉर्मल. फॉर्मल ईमेल. फॉर्मल ईमेलमध्ये काही पण येऊ शकतं. जॉब ऍप्लिकेशन पण त्यामध्ये येऊ शकतं. तुम्ही एखादी तक्रार नोंदवण्यासाठी ईमेल करू शकता. तुम्ही एखादा मेसेज करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कंपनीचे एम्प्लॉई आहात आणि तुम्हाला तुमच्या बॉसला एखादा ईमेल सेंड करायचा आहे, तर तो तुम्हाला सेंड करता येईल. तर अशा पद्धतीचा फॉर्मल ईमेल सुद्धा तुम्हाला तिथं पाठवता येतो. तर आता आपण काय करूया की जस्ट एक ईमेल बघूया कशा पद्धतीने ऍक्च्युली ड्राफ्ट केला जातो म्हणजे खऱ्या ईमेलमध्ये आणि देन आपण इथं आपलं हे पण बघूया. ठीक आहे. आता हे जीमेलचं आपलं प्लॅटफॉर्म आहे. ईमेल जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला इथं कंपोजवर क्लिक करायचं पहिल्यांदा. कंपोजवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचा ईमेल जो आहे तो तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये लिहायचा आहे. लेट्स याला पॉप आउट करूया. म्हणजे मोठं तुम्हाला जरा बरं दिसेल. आता बघा इथं जसं बोललेलो की फ्रॉम आणि टू. आता फ्रॉम तर माझ्याकडनंच आहे. मीच ईमेल पाठवतो त्यामुळे यात फ्रॉम नाहीये. तर आता टू कुणाला ईमेल पाठवायचा त्याचं नाव तुम्हाला इथं किंवा त्याचा मेल आयडी इथं लिहायचा. फॉर एक्झाम्पल आता मी काहीतरी सिलेक्ट करतो आता करायचं म्हणून. तर हे पूजा कुलकर्णी आहे. त्याला ईमेल आपण करू. त्यानंतर हे सीसी, बीसीसी वगैरे गोष्टी आहेत. तर सीसी, बीसीसी मध्ये तुम्ही काही पण लिहू शकता. फॉर एक्झाम्पल दुसऱ्याचा ईमेल आयडी लिहायचा असेल तर तुम्ही इथे लिहू शकता. ठीक आहे. तर ह्याचा चैतन्य कुलकर्णी म्हणून आहे. याचा एक मेल आयडी इथं घेऊ. बीसीसी पण याच दृष्टीने तुम्ही ऍड करू शकता जर तुम्हाला कुणाला तिथे ऍड करायचं असेल तर. सध्या आपण हे सीसी, बीसीसी कट करूया. फक्त आपण जे आहे ते आपलं टू मध्ये जस्ट मेल ठेवूया. त्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट मध्ये आपण जे काही आपल्याला सब्जेक्ट लिहायचं आहे ते घेऊया. फॉर एक्झाम्पल आपण इथं कार्यक्रमाला कोणाला तरी इन्व्हाइट करतो तर इथं लिहूया इन्व्हिटेशन. इन्व्हिटेशन फॉर फॅमिली. इन्व्हिटेशन फॉर
फॅमिली फंक्शन. तर हे पण इथं लिहिलेलं आहे की सब्जेक्ट मध्ये आपण लिहिले इन्व्हिटेशन फॉर फॅमिली फंक्शन. ठीक आहे, आता इथं त्यामध्ये आपण हे लिहू डिअर पूजा फॉर एक्झाम्पल. आता हे डायरेक्टली घेते. यामध्ये आता मेन मेसेज आपण लिहूया. एक इथं पण बघूया आणि एक कागदावर पण बघूया, दोन्हीकडे बघूया, तुम्हाला जस्ट कळावं म्हणून हे करतोय. आय वुड लाईक टू invite you for our family function which is held on, फॉर एक्झाम्पल एक डेट लिहूया इथं, आज 12 तारीख आहे तर इथं लिहू 20 एप्रिल 2021. ओके, सो हा झाला मेन बॉडी. त्यानंतर आपण इथं डायरेक्टली लिहू शकतो रिगार्ड्स वगैरे, नम्र वगैरे अशा पद्धतीने. आणि इथं खाली सही करायची म्हणजे आपलं नाव लिहायचं, जो कोण मेल लिहितोय त्याचं नाव. ओके, फॉर एक्झाम्पल इथं प्रसाद कुलकर्णी, देन संपलं. आणि इथं फॉर एक्झाम्पल एखादं असं लिहू शकतो आपण, थँक्यू. ओके, सो हा ईमेल आपला इथं कम्प्लीट झाला. काय करायचं आहे, ज्याला मेल पाठवायचं आहे त्याचं मेल आयडी, सब्जेक्ट, मेन बॉडी, आणि त्यानंतर हा इथं लाईक रिगार्ड्स वगैरे. आणि त्याला अटॅच वगैरे काय करायचं असेल तर तुम्ही त्याला अटॅच करू शकता. फॉर एक्झाम्पल इथे अटॅचमेंट मध्ये जाऊन तुम्ही कुठली पण एखादं, फॉर एक्झाम्पल जी काय तुमची अटॅचमेंट आहे ती तिथे त्याला जोडू शकता. जे काय तुम्हाला त्याला त्याच्याबरोबर डॉक्युमेंट वगैरे एखादा पाठवायचं असेल तर, फॉर एक्झाम्पल एखादी इमेज आपण याला सिलेक्ट करू आणि ही ईमेल इथे करू, ती ईमेल त्याच्याबरोबर तिथे अटॅच होईल. अँड देन हे सेंड बटन दाबलं की ऑटोमॅटिकली हा मेल तिथे हे होईल. काय काय केलं यामध्ये पुन्हा एकदा बघा, की कुणाला ईमेल पाठवायचा आहे त्याचं हे लिहिलेलं आहे, सब्जेक्ट लिहिलाय, मेन बॉडी आपण लिहिले, आणि त्यानंतर हे इथं रिगार्ड्स लिहिलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने मेल हा केला होतो. सेंड केल्यानंतर हा ईमेल तिथं सेंड होईल, सेंडिंग मेसेज सेंट. ओके, सो व्ह्यू मेसेज केला तर तुम्हाला मेसेज इथं काय आहे तो तिथं तुम्हाला दिसतोय की या पद्धतीने आपण हे केलेलं मेसेज पाठवलेला आहे. बघा, फ्रॉम मध्ये आपलं नाव आलेलं आहे, कुणी पाठवला तर हा इथं आपला ईमेल आयडी तुम्हाला दिसतोय. त्यानंतर कुणाला पाठवला तर इथं टू मध्ये बघा ज्याला पाठवला त्याचा ईमेल आयडी दिसतोय. त्यानंतर इथं सब्जेक्ट वरच येतो, इथं सब्जेक्ट हा इथं वरच लिहून येतो या पद्धतीने, इन्व्हिटेशन फॉर फॅमिली फंक्शन. त्यानंतर इथं मेन बॉडी आहे, डिअर पूजा, आय वुड लाईक टू इन्व्हाइट यू फॉर फॅमिली फंक्शन विच इज हेल्ड ऑन 20 एप्रिल 2021 आणि थँक्यू रिगार्ड्स. ओके, आणि ही खाली इमेज इथं दिसते. तर या पद्धतीने ईमेल बाळांनो हा लिहिला तिथं जातो. ठीक आहे, तर आता येस, तर आता आपण आपल्या मेन पेजला आपण आपल्याला ईमेल कसा लिहायचा ते बघूया. आपण यासाठी काहीतरी एक छोटस हे घेऊ, सब्जेक्ट घेऊ की काय आपल्याला ईमेल लिहिता येईल असा. ईमेल काय लिहिता येईल आपल्याला, ठीक आहे, एक माझ्यासोबत इथे क्वेश्चन लिहून घ्या तुम्ही. Send an email to your senior send an email to your senior regarding conveying a message about you have completed assigned tasks by him. ओके, बाय हिम. की काय आहे, तुम्हाला तुमच्या बॉसला किंवा सिनियरला एक ईमेल सेंड करायचा आहे
की काय सांगायचं की त्यानं जे काम दिलेलं होतं तुम्हाला करायसाठी, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करता आणि तुमचं कोणतरी तिथं बॉस आहे, तर त्या बॉसनी तुम्हाला काहीतरी काम सांगितलंय करायला, तर तुम्ही मेल त्यांना लिहा की तुम्ही जे काम सांगितलेलं होतं, जे सांगितलेलं होतं ते कम्प्लीट तुम्ही केलेलं आहे हे सांगण्यासाठी ईमेल त्यांना तिथं करा, असं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. एक छोटासा क्वेश्चन घेतलाय, फार मोठा असं काही यामध्ये नाहीये किंवा फार हे नाहीये. ठीक आहे बाळा, ओके. तर हे याचं उत्तर लिहून घ्या. हे तुम्हाला मेसेज कळाला, क्वेश्चन कळालाय का एकदा मला सगळ्यांनी सांगा, सो दॅट आपण हे पुढं कंटिन्यू करूया. सगळ्यांना समजलंय का, लिहिलंय का? सगळ्यांनी लिहिलंय का? क्वेश्चन झालेला आहे का एकदा मला सांगा. शिवराज, अंकिता, सानिका, समृद्धी, श्रेया, पूजा, वैष्णवी. तर ऑलमोस्ट लिहिलेलं आहे असं दिसतंय. यस मिसबा. ओके, सो सुरुवात करूया अँसरला. तर अँसरमध्ये आपलं पहिल्यांदा काय ठरलेलं आहे की अँसरमध्ये कोण ईमेल पाठवतंय त्याला तुम्हाला लिहायचं आहे पहिल्यांदा फ्रॉम. फॉर एक्झाम्पल मी माझा ईमेल आयडी लिहितो. प्रसाद कुलकर्णी 17 @gmail.com. माझा ईमेल आयडी आहे प्रसाद कुलकर्णी 17 @gmail.com. फर्स्ट. सेकंड, टू कुणाला ईमेल पाठवायचा आहे, तर आता त्याचा ईमेल आयडी नाहीये, तर आपण घेऊ abc@gmail.com. ज्याला ईमेल करायचा आहे त्याचा ईमेल आयडी लिहिला. त्यानंतर हे सीसी आहे तसं ठेवा, हे बीसीसी आहे तसं ठेवा. सीसी आणि बीसीसी आहे तसं इथं ठेवा. त्यानंतर आपल्याला लिहायचं इथं खाली सब्जेक्ट मध्ये लिहूया की काय करतोय, तर आपण एक अपडेट देतोय. अपडेट रिगार्डिंग कंप्लीटेड वर्क. अपडेट रिगार्डिंग कंप्लीटेड वर्क, काम पूर्ण झालं या रिलेटेड आपण अपडेट देत आहोत, ते आपण इथं लिहूया. नेक्स्ट मेन बॉडी, त्यामध्ये लिहा डिअर सर. त्यामध्ये लिहा I would like to update you that I have completed assigned task by you. I would like to update you that I have completed assigned task by you. जे तुम्ही काम दिलेलं होतं ते काम मी पूर्ण केलेलं आहे. नंबर 1, मी काम पूर्ण केलेलं आहे. त्यामध्ये पुढे आपण असं लिहूया, I am uploading the completed work with this email. जे काम तुम्ही सांगितलेलं होतं ते मी पूर्ण केलंय आणि ते काम या ईमेल सोबत मी जोडून तुम्हाला पाठवते. फॉर एक्झाम्पल आजकाल जो डेटा आपण ठेवतो, जे सगळं काम चालतं ते कॉम्प्युटरमध्ये डेटा ठेवतो, बरोबर आहे. फिजिकली आधीसारखं वह्या कोण मेंटेन करत नाही. आजकाल सगळं जे काही लिहिलं जातं ते कॉम्प्युटरमध्येच लिहिलं जातं, वर्डमध्ये लिहिलं जातं, एक्सेलमध्ये लिहिलं जातं, टॅलीमध्ये रेकॉर्ड ठेवलं जातं वगैरे. अकाउंटिंगच्या रिलेटेड बोलतोय. तर ते जे काही काम आपण पूर्ण केले ते सगळं काम मी या ईमेल बरोबर जोडतोय, असं मी दुसऱ्या वाक्यात लिहिलेलं आहे.
त्यानंतर आपण लिहूया एक खाली एक वाक्य, प्लीज गो थ्रू इट अँड लेट मी नो अबाउट एनी एरर्स. जस्ट ते तुम्ही एकदा बघा, जस्ट तुम्ही ते एकदा म्हणजे तुम्ही जे काम मी केले ते व्यवस्थित केले का बघा, आणि जर त्या कामामध्ये काही एरर असतील, जर त्या कामामध्ये काही चुका असतील, तर त्या काय चुका असतील तर त्या मला तिथं कळवा. ओके, तर त्या मला तिथं कळवा. ही झाली आपली मेन बॉडी. त्यानंतर हे काम आपलं झालेलं आहे. त्यानंतर लिहूया थँक्यू, थँक्यू, आणि त्यानंतर आपण खाली इथं आपली रिगार्ड्स लिहून सही करूया. रिगार्ड्स. मी माझं नाव लिहितो कारण हा मेल मी सेंड केलाय म्हणून, प्रसाद कुलकर्णी. आणि इथं अटॅचमेंट मध्ये सोबत एक डॉक्युमेंट जोडूया. इथं फक्त लिहा डॉक्युमेंट. तर डॉक्युमेंटचं नाव राहू दे, फक्त डॉक्युमेंट असं लिहा. जस्ट हे झालेलं आहे का सगळ्यांचं बघा. मी हे थोडंसं झूम आउट करतो सो दॅट सगळा पार्ट तुम्हाला तिथं दिसेल. तर या पद्धतीनं ईमेल हा लिहिला जातो. जस्ट तुम्ही ओरिजिनल ईमेल कसा लिहिला जातो हे सुद्धा तुम्हाला दाखवलं, आणि हा या पद्धतीने ईमेल कसा लिहिला जातो हे सुद्धा मी तुम्हाला तिथं दाखवलेलं आहे. तर तुमचं झालेलं आहे का लिहून मला सांगा, समजलेलं आहे का हे सुद्धा मला सांगा. स्क्रीनशॉट काढणारे काढू शकतोस मित्रा. मी स्क्रीनशॉट मध्ये बऱ्यापैकी दिसते, अजून झूम आउट केलं तर दिसणार नाही. एवढा तरी काढ, बघूया परत. झाले लिहून झालं की मला सांगा एकदा. समजले अंकिता, शिवराज झाले, समजले. ओके, येस, बोला रे मित्रांनो सगळ्यांनी. श्रेया झालं. ओके, रितेश सर ते मध्ये तुम्ही लाईन सोडल्यात तर सोडल्या पाहिजे का? जरा बरं दिसते त्यासाठी सोडले. समृद्धी, अंकिता, पूजा. ओके, थोडस काय होते रितेश की ते बरं दिसते जरा, काय म्हणजे सोडलेल्या बऱ्या पडतील. पूजा ओके, झाले का सगळ्यांनी सांगा बाळांनो. होय होय, पेपरमध्ये पण सोडलं. पेपरमध्ये भरपूर जागा आहे आपल्याकडे. यस वैष्णवी. आता हे यात सगळंच बसते बघा, हे उत्तर तुमचं पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या.